आता हे तू निवांत वाजवशीलच मला माहितीये, पण त्याआधी तू मगाशी जे गाणं गुणगुणत होती ते तर मला ऐकायचंय. हा चान्स मी कसा सोडू? प्लीज. सई अगं नको. गाणं ते गाणं प्लीज 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 गाणं तनू यार प्लीज. घरात कोण कोण आहे? काकू काकांसमोर गायचंय. माझ्या आहोंना तर तुझं गाणं फार आवडेल. फुल असा महफिल फील. कमाल आयडिया दिलीस तू तनू. चल 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 मजा येईल. मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठून से येती मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती मन वाऱ्यावरती झुलते असे उंच उंच कावडते मग पुणा पाहून भुलते सारे कळत न कळतच घडते 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 मन होई फुलांचे हवे गंध हे नवे कुठून से येती मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती मन वाऱ्यावरती झुलते असे उंच उंच कावडते मग कोणा पाहून भुलते सारे कळत न कळतच घडते सारे कळत न कळतच घडते सारे कळत न कळतच घडते सारे कळत न कळतच घडते. पण सिद्धिराज, म्हणजे आपण तुमच्या घरच्यांना कोर्टात एक्सपोज करायचंय का नाही हे आपण अजून ठरवलंच नाहीये. तुम्ही डायरेक्ट कसं काय रेकॉर्डर ऑन केलं? भावना, अगं मला ही संधी गमवावीशी नाही वाटली. आणि तसंही आपल्याकडे काही खूप वेळ नाहीये. दादा आणि पप्पा जे काही करतील ना त्यापेक्षा स्पीडमध्ये आपल्याला गोष्टी करायच्या. बाकीचे निर्णय जे काही असेल ते आपण आरामात विचार करून घेऊच शकतो ना. त्यामुळे आपल्याला जर पुरावा दिसत असेल, मिळत असेल तर तो आपण घ्यावा. ती संधी साधावी असं मला वाटतं. हां, ऐक ना, आपण रेकॉर्डिंग ऐकूया पटकन. तुम्ही केस बद्दल बोलताय ना? हो. तुला माहिती आहे दोषी कोण आहे? म्हणजे तुम्हाला माहिती आहे दोषी कोण आहे? अहो पप्पा बोला ना प्लीज, कोण आहे तो गुन्हेगार? आपलं काम नाही, पोलिसांचं काम आहे. तुम्हा दोघांना काय हवंय? वेंकीला न्याय मिळावा इतकंच. मग ते पप्पांवर सोड ना, ते करतील त्यांच्या पद्धतीने. काय करायचं त्यांच्या पद्धतीने म्हणजे कसं? आम्ही जे वकील नेमले होते ते तर तुम्ही एक मिनिट. अगं असं कसं झालं? म्हणजे बाकी सगळं रेकॉर्ड झालंय पण याच्या पुढचंच ते नेमकं का प्ले होत नाहीये? कारण अगं याच्या पुढे दादा स्पष्टपणे असं म्हणाला होता की आम्हीच वकील फितवलेत म्हणून. आणि तेच पण मला कळत नाही अगं काय झालं. एक मिनिट बघू मला. अरे सिद्धिराज, तुम्हाला नेमकं ना त्याच वेळेला कोणाचा तरी फोन येऊन गेलाय. आणि तुम्ही हे जे रेकॉर्डिंग ॲप वापरताय ना त्याच्यात जर का कोणाचा फोन आला तर तुमचं रेकॉर्डिंग कट होणार. आपलं नेमका याच वेळेला कॉल करायचा होता कोणाला? शिट यार. आरती वहिनी. सिद्धिराज, हो आरती वहिनीचा फोन येऊन गेलाय तुम्हाला. कोर्टात काय काय झालं ते आपल्याला आरती वहिनीला सांगायला हवं. मी बोलेन तिच्याशी. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आत आहात. तुम्ही खरंच खूप छान वाजवता हो. तुम्ही खूप चांगलं गाता असंही ऐकलंय मी. मला माझ्या खूप जवळच्या व्यक्तीची आठवण आली. ऍक्च्युली तुमच्याकडे जे गिटार आहे ना हे मी तिच्यासाठीच आणलं होतं आणि आता तिची आठवण म्हणून मला ते जपायचं. ऐका ना, रिअली सॉरी, पण प्लीज मला ते गिटार परत देता का? मला खरंच माहिती नाही ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं. काहीतरी गैरसमजच झाला असावा, पण प्लीज मला ते परत मिळू शकेल का? हॅलो.